कुर्ला विधानसभेतील शिवसेना ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखासह पदाधिकाऱ्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये विभाग प्रमुख डॉक्टर महेश पेडणेकर यांच्या हस्ते शिवबंधन बांधून जाहीर प्रवेश केला आहे। सर्वप्रथम तर मी या माझ्या सगळ्या मित्रांचं सहकाऱ्यांचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये स्वागत करतो। आज माझा वाढदिवस आहे। आजच्या वाढदिवसाच्या दिवशी ही घरवापसी होते आहे, मला त्याचा खूप आनंद आहे। ओरिजिनल शिवसेना कोणाची हे लोकांना आता कळून चुकलेलं आहे। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ते दिसलं आहे। पदवीधर, मुंबई पदवीधर असो, मुंबई शिक्षक असो, त्याच्यामध्ये देखील मुंबईतल्या नागरिकांनी दाखवून दिलेलं आहे की मुंबईतला पदवीधर, मुंबईतला शिक्षक म्हणजे सुशिक्षित वर्ग देखील उद्धवजींकडे आशेने बघतोय। संपूर्ण जाती धर्माचं समर्थन लोकसभेमध्ये, मग ते कुठल्याही जातीचे असू देत, कुठल्याही धर्माचे असू देत, हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी उद्धवजींच्या नेतृत्वावरती विश्वास दाखवला आहे। आज खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे विचार जर कोणी पुढे नेत असेल तर ते उद्धवजी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना। त्याच्यामुळे कुणी किती आटापिटा केला, मध्यंतरीच्या काळामध्ये काही लोकांना आमिष दाखवून, काही लोकांना घाबरवून, काही करून काही गोष्टी झाल्या होत्या, परंतु आता हे सगळं दूर होतं आहे। हळूहळू लोकांच्या लक्षात येतं आहे, परिवर्तनाच्या दिशेने हे सगळं मुंबई, महाराष्ट्र, संपूर्ण भारत देश चाललेला आहे। जसं मी मगाशी म्हटलं, लोकसभेत काय झालं हे सगळ्यांनी बघितलं, पदवीधर आणि शिक्षकच्या निवडणुकीत काय झालं हेही लोकांनी बघितलं। त्याच्यामुळे जी आमचेच कार्यकर्ते आहेत हे काही गैरसमजातून दूर गेले होते, किंबहुना त्या गैरसमजामध्ये आणखी काहीतरी वेगळं हे करून त्यांना आमच्यापासून आणखी दूर न्यायचा प्रयत्न झाला होता। आज मला खात्री आहे की असं प्रत्येक समाजातली लोकं, प्रत्येक जाती धर्मातली लोकं शिवसेनेला पाठिंबा देतील आणि येणाऱ्या दिवसामध्ये महाविकास आघाडीचं सरकार या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये नक्की आहे। येणाऱ्या काळामध्ये विधानसभा आहे, हे पदाधिकारी त्या पक्षामध्ये काही पदावर होते, या पदाधिकाऱ्यांचं तुमच्या पक्षामध्ये आल्यानंतर काही ठिकाणी पुनर्वसन होणार आहे का, आणि तुमच्या संघटनेमध्ये काही बदल होणार आहेत का? तुम्ही अशा प्रकारचे काय विचार आहात? नाही, पहिली गोष्ट तर नीट लक्षात घ्या, इम्रानभाई हे शिंदे गटाच्या शाखा प्रमुख पदावरती काम करत होते, फरहानभाई देखील शिंदे गटाचं काम करत होते, परंतु कुठलंही आमिष, कुठलीही चर्चा किंवा कुठल्याही पदाची लालसा न ठेवता त्यांनी आज शिवसेना पक्षामध्ये उद्धवजींच्या नेतृत्वाखाली यायचं कबूल केलेलं आहे। त्याच्यामुळे पुनर्वसन किंवा कुठल्या पदावर घेणं वगैरे, शेवटी जसं मी म्हटलं, तुम्ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आमचे शाखाप्रमुख शशांक नाईक आणि शिंदे गटाचे शाखाप्रमुख इम्रानभाई हे, आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे की शशांक नाईकांच्या नेतृत्वाखाली इम्रानभाई काम करायला तयार झालेत। ते मी परत सांगतो, केवळ उद्धवजींच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून, शिवसेनेच्या विचारांवर विश्वास दाखवून, जसा संपूर्ण मुस्लिम समाज शिवसेनेच्या पाठीशी उभा आहे, त्याच पद्धतीने ही सगळी मंडळी कुठल्याही स्वार्थाशिवाय आज शिवसेनेत प्रवेश करत आहेत। मी माझ्या वतीने शिवसेना विभाग क्रमांक 6 कुर्ला विधानसभा शाखा क्रमांक 167च्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। मैं तो फ़िलहाल ये कहूँगा कि जैसे कि मान लो एक घर वापसी हो गई है हमारी, हम पहले भी सेना में थे और कई सालों से हम सेना का कार्यकर्ता के तौर पर काम कर रहे थे, और कुछ ऐसा हुआ था कि हमें कुछ मिसअंडरस्टैंडिंग हो गई थी, या हमें कुछ ऐसे झूठे सपने दिखाए गए थे जो हम वहाँ गए, लेकिन हमें जब असलियत पता चली और जब हमने खुद सब कुछ एक्सपीरियंस किया तो हमें यह एहसास हो गया कि नहीं, जो असली हमारे जो नेता थे और है और रहेंगे वो उद्धव साहब हैं, उद्धव साहब थे, उद्धव साहब रहेंगे। और असल में बाला साहेब ठाकरे के सिद्धांतों पर अगर कोई चल रहा है तो ये मेरी मान्यता है कि वो उद्धव साहब ही चल रहे हैं और आदित्य ठाकरे साहब ही चल रहे हैं। और महेश दादा का तो मैं ये कहना चाहूँगा कि कुर्ला में जब से मैं इनको देख रहा हूँ कि इनका जो कार्यकाल रहा है वो मतलब उसके पीछे कोई मतलब नेगेटिविटी हो नहीं सकती है, और है भी नहीं। इनका जो काम था और आज भी है, और अभी जो हमने माहौल देखा कि जो पूरे समाज का, पूरे मुस्लिम समाज का जो समर्थन था वो तो साफ़ तौर पर दिखाई दिया है कि वो उद्धव साहब के लिए ही था। और इस तरीके से
हमें भी ये समझ में आया और हमने भी ये चाहा कि नहीं, अब हमारा साथ जो है उद्धव साहब के साथ, आदित्य ठाकरे साहब के साथ और महेश पेडनेकर साहब के साथ है, और हम इनके साथ कंधे से कंधा मिलाकर चले गए। और ये खुले तौर पर सबको दिख रहा है, ये साबित है कि पूरा मुस्लिम समाज आज उद्धव साहब के साथ, आदित्य साहब के साथ और महेश पेडनेकर साहब के साथ है। और हमारी ये आशा है कि हम बहुत बड़ा बदलाव लाएंगे महाराष्ट्र में और हिंदुस्तान में भी। यावेळी शशांक नाईक, समीर खान, आसिफ खान, फैजल शेख, सुहेल शेख, शकील शेख, इम्रान शेख, फरहान शेख, अबू शमा खान यासह तमाम शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.